प्रवासाकरता ज्या गाडीनं जायचं आहे त्या गाडीत जागाच शिल्लक नसल्यानं अगदी शेवटच्या क्षणी आपल्या लक्षात येतं। अशा वेळी आपण काहीतरी करून दुसऱ्या गाडीत प्रवेश मिळवतो आणि प्रवासाला लागतो। राजकीय भाषेत यालाच कोलांटुडा म्हणतात। पुणे महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक चर्चा रंगली ती याच गोष्टीची। राजकीय विचारसरणी नावाची वस्तू किती स्वस्तात विकली जाते त्याचीच प्रचिती यातून आली। पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले यांना पक्षाने उमेदवारी नाकारली। त्यावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघी काही मिनिटं उरली असताना भाजपने स्वतःच्या घोषित केलेल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली आणि रेश्मा भोसलेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली। भारतीय जनता पार्टीतर्फे सौभाग्यवती रेश्मा अनिल भोसले यांना भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहतील या पक्षात। ऐनवेळी पक्षांतर करणारा रेश्मा भोसले एकट्याच नाही। राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवलाल भोसले, मनसेचे नगरसेवक राजू पवार आणि भाजपचे नगरसेवक धनंजय जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेत। भाजपच्या पद्मजा शेलार, राष्ट्रवादीचे अमित बेलदरे यांनी मनसेची उमेदवारी स्वीकारली। भाजपमध्ये गेलेल्या राजाभाऊ गोरडे यांच्या पत्नीने ऐनवेळी राष्ट्रवादीकडून अर्ज भरलाय। ही यादी बरीच मोठी आहे। पक्षाने डावलल्याच्या भावनेतून पक्षांतर केल्याचा दावा हे उमेदवार करतायत। माझ्या पत्नीला जयश्री धनंजय जाधव हिला प्रभाग क्रमांक 29 मध्ये निवडणूक लढवण्याची संधी दिली। मी शिवसेनेचा सर्वच कार्यकर्त्यांचा आभारी आहे आणि येणारी निवडणूक आम्ही 4ही जागा शिवसेनेच्या नक्की निवडून आणू असा माझा या ठिकाणी विश्वास आहे। राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग ही बाब नवी नाही। त्यामुळे राजकीय पक्षांची विचारसरणी आणि तिच्याशी असलेली बांधिलकी या गोष्टी आता क्षणिक बनल्याचं लक्षात येतंय। राजकीय पक्षांचं तिकीट ही एक विक्रेबल वस्तू झालेली आहे आणि ती मिळाली तर त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे। पण याच्या मागे पक्षांनी आपल्या वैचारिक बैठका सोडून दिल्या, आपल्यामध्ये पक्षांतर्गत लोकशाही नावाच्या गोष्टीला फाटा दिला आणि संपूर्ण विचारशून्यतेचं त्यांनी साधना केली। त्याचे हे परिणाम आहेत। बेसुमार पक्षांतरामुळे राजकारणात अनागोंदी माजल्याची चिन्ह आहेत। निवडणुकीतल्या साधन शुचितेचा दर्जा खालावलाय। अशा परिस्थितीत सामान्य मतदाराइतका हतबल दुसरा कुणीच नाही। उमेदवारांना त्यांच्या खुर्चीचं आणि राजकीय पक्षांना त्यांच्या सत्तेचं याशिवाय कशाचंच काही पडलेलं नाहीये। राजकीय पक्षांनी स्वतःच त्यांची विचारसरणी वेशीला टांगली आहे, तेव्हा इच्छुक उमेदवारांचं काय घेऊन बसलाय। आता हे योग्य की अयोग्य याविषयी आपण बोलायला नको, मात्र मतदारांना हे कितपत पटतंय त्याचा ते निकाल निश्चितपणे देतील। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।